संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त आनंद वाटा आनंद मिळेल या विषयावर व्याख्यान संपन्न। कोपरगावात श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली असून या निमित्त श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे पूजन माळी बोर्डिंग संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले आहे। या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रविवार दिनांक 4/8/2024 रोजी सकाळी 10 वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर अहिल्यानगर यांचे व्याख्यान आनंद वाटा आनंद मिळेल या विषयावर व्याख्यान संपन्न झाले। या प्रसंगी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते। पद्मकांत कुदळे महात्मा फुले मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप नवले, अध्यक्ष विशाल राऊत, किरण बोरावके, सतीश भुजबळ, प्रकाश रासकर, दिनार कुदळे, गिरीश शिवाळे, अनुप गिरमे, गाडेकर सर, वीरेन बोरावके, तुषार जमधाडे, पठाडे साहेब, रवी चौधरी, विजय बागडे, धनराज जाधव, गोरे सर, राजीव बोरावके, कैलास माळी, राहुल बनकर, डॉक्टर तुषार गलांडे, शेखर भोंगळे, मयूर बोरावके, सुमित जगझाप आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विषयात सुद्धा कोरोना नंतर मात्र आपल्या भारतातील लोकांना असं वाटायला लागलं की आपण तणाव हटवला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे। मग आपण सगळं असून आनंदी का नाही याचे जे कारण आहेत त्याचा शोध जर आपण घेतला तर आपण जुन्या काळाकडे गेलं पाहिजे। आमच्या आजोबाच्या वडिलांच्या वयाची काही माणसं इथं आहेत, त्यांना आठवत असेल की त्या काळात करमणुकीचं साधन नव्हतं, फक्त रेडिओ असायचा गावामध्ये। आता आमचे मित्र अरुण दवणे माझ्याबरोबर आलेले आहेत, त्यांनी सांगितलं की 6 सेलचा रेडिओ असायचा आणि संध्याकाळी शेल सुद्धा काढून ठेवावे लागायचे कारण ते शेल उतरायचे। मग त्या गावामध्ये 3-4 जणांकडेच फक्त रेडिओ असायचा आणि तो गळ्यात घालून ते फिरायचा मोठ्या आवाजात, तो गाणं मोठ्या लावायचा का, कारण माझ्याकडे रेडिओ ऐकायला समजलं पाहिजे आणि बाकीचे पण ऐकायचे, याच्याकडे असलं तरी आम्हाला ऐकायला येत आहे। तर असं ते सगळा आनंदाचा विषय होता। म्हणजे त्या काळात रेडिओला इतकं महत्व होतं की हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायचे। म्हणजे नवरदेव सांगायचा मला हुंड्यात रेडिओ मिळाला, म्हणजे त्या काळामध्ये लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरामध्ये यायचे, एकाला बंद करायची सोय होती पण दुसरा बंदच होत नव्हता, पण तरी आपल्याला तो हवाच असतो नाही का। आपण तो घरात आणतो, अनेक बँडचा रेडिओ असतो आणि वेगवेगळे बँड असतात, काहींना शेलच नसतो, काही विजेवरच, काहींचे शेल उतरतच नाही। असं ते सगळे विषय आहे। पण पूर्वी रेडिओमध्ये रेडिओच असायचा आणि मग गावामध्ये नाटकं वगैरे यायची। मला आठवतं रामलीला आमच्या गावात यायची, महिनाभर चालायची आणि रामलीला आल्यानंतर सगळे गावातले लोक ते पाहायला जायचे। मग त्यावेळेस पुरुषानं नाटकात काम करायचं कारण स्त्रीला नाटकात काम करायची बंदी होती, म्हणून बालगंधर्व निर्माण झाले। बालगंधर्व इतके छान दिसायचे की ते स्त्रीचं रूप घेऊन पुण्यामध्ये एकदा कुठं हळदी कुंकवाला गेले तर त्यांना ओळखलं सुद्धा नाही इतर स्त्रियांनी असं म्हटलं जातं। आणि मग एखादा छान देखणा पुरुष सीतेचं काम करायचा आणि तो पुरुष असल्याला परवडायचा कारण प्रत्येक प्रयोगाला रावण त्याला पळून न्यायचा आणि तो पुरुष असल्यामुळे त्याला पुन्हा आणून सोडायचा। त्यामुळं रामलीला अशी अखंड सुरू असायची। सध्या मध्येच बंद पडतात काही शूटिंग वगैरे, तसं त्या काळात काही नव्हतं। आणि मग रामलीलाचा प्रयोग संपला की राम असा उभा, लक्ष्मण असा उभा, म्हणजे ते काम करणारे नट असे उभे राहायचे आणि गावाची रांग लागायची त्यांच्या पाया पडायला। मग रामाच्या पाया पडायला रांग, लक्ष्मणाच्या पाया पडायला रांग। आजी मला घेऊन एकदा रांगेत उभी राहिली आणि आम्ही रांगेतून पुढे सरकत असताना मी पाहिलं रावण एकटाच उभा होता आणि त्याला 10 तोंड होते। म्हटलं हा रे आता जास्त मोठा देव दिसतोय आणि याचे पाय पण मोकळे आहेत, मग पटकन मी रावणाच्या पाया पडलो। तर आजीनं मला धपाटा टाकला कारण ते म्हटले हा दुष्ट आहे। मग देव असून दुष्ट कसा, तर तिनं मला समजावून सांगितलं याचा अर्थ त्या काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रमातून सुद्धा मुलांवर संस्कार व्हायचे, असा तो काळ असायचा। गावामध्ये नाटकं यायची। मला आठवतं एक नाटक असं आलेलं होतं, सगळं गाव जमा झालेलं आणि त्यामध्ये एक असं दृश्य होतं की तो हिरो असं पिस्तूल घेऊन उभा आहे आणि व्हिलन त्याच्या समोर उभा आहे आणि तो हिरो त्याला असं म्हणतो की तू खूप दुष्ट आहेस,
मी तुला गोळी घालून ठार करतो. आणि त्यावेळेस असं माईक वगैरे नव्हतं, तंत्रज्ञान नव्हतं, मोबाईल नव्हते, काय नव्हते. पद्धत काय होती, हिरोना असं म्हणायचं आणि पडद्या मागून एखादं फटाका वाजवायचं आणि त्याचा ठो आवाज झाला की व्हिलननं पडायचं. असं ते दृश्य होतं. मग तो हिरो आपलं पिस्तूल उघडून असं उभा राहिला. व्हिलन असा घाबरला. हिरो त्याला म्हटलं मी तुला आता गोळी घालून ठार करतो. आणि नुकताच पावसाळा सुरू झालेला होता, मागच्याला फटाकाच पेटेना आणि हा तर म्हणून बसलेला मी तुला गोळी घालून ठार करतो. व्हिलन तो उभा, बरं आवाज झाल्याशिवाय पडायचं नाही आणि मागच्याची काडी पेटी संपत आहे तरी फटाका पेटला. आणि आम्ही आपले आवासून बसलेलो, कधी एकदा गोळी सुटते, गोळी गुंतली की काय तेही समजे ना. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला. मग त्यानं हळूच पडद्या खालून सुरा सरकवला आणि तो हिरोला म्हटला आज जरा अडचण आहे, यानं मार. आणि मग तो हिरोच होता, हुशार होता. तो त्या व्हिलनला असं म्हटला तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. आज मी तुला गोळीनं नाही सुऱ्यानं मारतो. त्यानं तो पिस्तूल फेकून दिलं. सुरा असा उचलला आणि सुरा असा उगरल्याबरोबर मागून आवाज आला ठो. तुम्हाला सांगतो व्हिलन हसत खाली कोसळला. सगळे प्रेक्षक हसायला लागले, हिरोही हसायला लागला. पण दुसऱ्या दिवशी पेपरात या चुकीची बातमी कुठं आली नाही. याचं कारण असं होतं की आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो. म्हणून आम्ही घेतो. आम्हाला आनंद सुद्धा मोठ्या मनाने घेता येतो. आमच्या मुलीला 80% मार्क्स पडले, तिनं आईकडे आली, आई मला 80% मार्क्स पडले, आई तिला जवळ घेते, छान बाळ उत्तम मार्क्स पडले. एक 5-1 मिनिटं हळूच शेजारी जाते, तुमच्या इथे किती येतो 90. अरे वाईट, म्हणजे मुलीला 80 पडले याचा आनंद नाही, शेजारणीला 90 पडले याचं दुःख आहे. म्हणजे आनंद वापस काही खरं नाही. किरकोळ मोबाईल वापरतो, बटनाचा मोबाईल वापरतो, अँड्रॉइड मोबाईल नाही. या मुलांच्या कन्सेप्ट झालेला आहे आणि आम्ही त्या तंत्रज्ञानाच्या नको तितके आहे त्याच्यात. किती आहे जावं. एक मनुष्य व्हॉट्सअप खेळता खेळता चुकून शेजाऱ्याच्याच घरात गेला, त्याला समजलंच नाही, गेला शेजार असला सोडला. आता तिथल्या आमच्या ताई टीव्ही पाहत होत्या. आता टीव्हीतून तर नजर बाहेर काढायची ना, कारण तर एपिसोड चुकेल, पात्र चुकेल. त्यांना वाटलं आले आपले हे, बसलं आपलं हे मोबाईल. त्या घराचे खरे मालक आले फेसबुक खेळत आणि यांना पाहिल्यावर ते मोठ्यानं ओरडले, सॉरी हर मी चुकून तुमच्या घरात आलो. म्हणजे आता हे सगळं विनोदाच्या पलीकडे जग चाललेलं आहे, पण आम्ही अजूनही भानावर काही येत नाही हे आम्हाला कळत. मग सगळ्यांचे फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअप चांगला आहे, हरवलेले माणसं सापडतात, पैसे जमा होतात, पण नको त्या गोष्टी आधी त्यामुळे. एखादी भली मोठी पोस्ट आली, तुम्ही सांगा वाचता का तुम्ही? नाही. बोट टाकायचं, पोस्टमनगिरी करायची, पुढे पाठवून द्यायची, वाचतायचं नको. भली मोठी पोस्ट नाही वाचायची. एखादी छान कविता आली वाचायची, खाली कविचं नाव असतं काढून टाकायचं, आपलं पेस्ट करायचं, पुढे पाठवून द्यायची. कविता माझी हे व्हॉट्सअपवर सगळी खेळ सुरू असतात. तेव्हा आता लाल वादळ आहे, निळं वादळ आहे, हिरवं वादळ आहे, भगव वादळ आहे. तेवढून जातींदता वाढलेल्या आहे, दंगली दाट होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअपवर माणसं गोळा करून दंगली घडून आणल्या जातात. असा नको तो वापर त्याचा सुरू झाला. फेसबुक अकाउंट आमच्या सगळ्यांचे आहे, कुणी नाही म्हणूच नका. लहान मुलांचे आहे, तरुणांचा तर हक्क तो आहे, पण आमच्या जुन्या लोकांचे सुद्धा आहे. फेसबुकचे फायदे आहेत. माणसं एकमेकांच्या ओळखी होतात, संबंध प्रस्थापित होतात, वर्गणी जमा होते, कोणाला तरी मदत करता येते. पण जागतिक चिंतेची आम्हाला आता सवय लागलेली आहे. एकदा त्या फेसबुक अकाउंटवर जी माहिती भरतात ती तपासायला कोण नसतं. तुम्ही काही टाका, काही जण फोटो टाकतात तो त्यांचा नसतो. आपला जर चेहरा चांगला नसेल, एखादा सुंदर चेहरा टाका, आपला टाका असं नाही. चांगला चेहरा टाकल्यानं काय होतं, रिक्वेस्ट जास्त येतात, फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर सुद्धा पडायची वेळ येते कधी. आणि यात तर असं दिसलं हे वेगळंच आहे. मग जागतिक चिंता कशी आहे, आमच्या ताईंनी गंमत करा. आता घरी गेल्यावर तुम्ही काय करा, तुमचा फोटो टाका फेसबुकवर आणि खाली एकच ओळ आहे, मला सर्दी झाली टाकून पाहतो. काय म्हणतो बा, अहो तेवढी ओळ टाकल्याबरोबर तुम्हाला जगभरातून हजारो कमेंट्स येतील. मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याची वाद घ्या, त्याचा काढा प्या, हे औषध प्या. आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाच सुद्धा नाही. आणि फेसबुकवरच्या कोण आणायची बाई, त्यांना सल्ले, अरे इथे एखादी गोळी आणते. पण शेजारचं दुःख आम्हाला दिसत नाही. फेसबुकवरच्या नको त्या बाईला आम्ही सल्ले देतो. ही जागतिक दुःखाची सवय. आमच्या तरुणांची सख्खी बहीण लागण्याची आहे त्याची चिंता नाही. ऐश्वर्याबाईचं लग्न झालं, यांना फार दुःख झालं. त्या दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला हिचा संसार सुखाचा होता. आता ती त्याच्याशी नाही तर तुमच्याशी लग्न करणार होती का नाही? म्हणजे दुःख आपल्यापर्यंत येतच नाही ते तुम्ही पाळता कशाला, हा फार मोठा प्रश्न आहे. पण आम्हाला जागतिक दुःख, जे दुःख आमच्याच्यानं मिटलंच जाणार नाही, ते दुःख उरावर घेऊन जगण्याची या भारतातल्या लोकांना सवय लागली. म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. अहो छोटे छोटे दुःख आहेत ते आम्ही पाहायला पाहिजे.
त्याचा आम्ही निचरा केला पाहिजे. आमच्या घरात सुख आहे ते आम्ही पाहत नाही. घरातलं दुःख न फेडता आम्ही समाजाचं जगाचं सगळं दुःख फेडायला पाहतो. हे अत्यंत चूक आहे. म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. म्हणून हे सगळी अस्वस्थता कमी करायला शिक्षण आहे. पण आमचं शिक्षण सुद्धा आता काय देतं, आमचे अनेक मित्र आहेत. हे शिक्षण आम्हाला जगण्याला संघर्ष करायला उपयोगी पडतं का? हे शिक्षण आम्हाला आनंद देतं का? हे शिक्षणातून नेमकं काय मिळतं? आणि आता प्रत्येक पालकाला असं वाटायला लागले, माझ्या मुलाला 90च्या पुढंच मार्क्स पडले पाहिजे, त्याला 95 पाहिजे, 99 पाहिजे. अहो, त्याला जर 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीला तो जर 70च्या आसपास असेल तर त्याला 10वी 12वीला कसे 90च्या पुढे मार्क्स पडतील? त्याची बुद्धिमत्ता तेवढी असते. पण वडिलांना आईला इतकी अपेक्षा असते. अहो, काल परवा 12वीचा निकाल लागला, मला समजलं आमचा एक मित्र रडतोय का मुलाला कमी मार्क्स पडले. म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो सांत्वनाला. आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची. फळं वगैरे न्यायचे नाही, फक्त समजून सांगायला जायचं. वडील रडतायत, आई रडते मुलाला कमी मार्क्स पडले. आणि मुलगा समोर बसलेला होता. त्याला वाटलं आता दोघेही रडतायत, आपण थोडं रडलं पाहिजे. त्यातलं खाली पाहून रडत होतं. मी त्या वडिलांच्या कानात एकच वाक्य बोललो. ते एकदम शांत झाले. चहा झाला. मी म्हटलं पुन्हा रडाल का? ते म्हटले अजिबात नाही. मी काय बोललो, मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. अहो, तुमच्या डोक्यात काय नाही, पोराच्या डोक्यात कुठून यायचं? आई आणि बापाची बेरीज केली तरी ती पोराच्या मार्क इतकी होत नाही. पण दोघांचं असं असतं की माझ्या पोराला काय इतके मार्क्स पडले नाही. मार्क्स पडले पाहिजे, पण त्याची बुद्धिमत्ता तेवढी आहे का, आपण ती ओळखलेली आहे का याचा आम्ही विचारच करत नाही. म्हणून त्याची क्षमता काय? तो जर चांगलं चित्र काढत असेल तर कुंचला आणून द्या, त्याला कॅनव्हास आणून द्या, त्याला चित्रकलेत मोठं करा. एक चित्र हजारो कोटी रुपयाला विकतंय. तो चांगला खेळत असेल त्याला बॅट आणून द्या. आमच्या एखाद्या ताईला चांगली मेहंदी काढता येत असेल त्याला मेहंदी शिकवा. नवऱ्या वगैरे 20-25 हजार रुपये मेहंदी काढायचे घेतले जातात नाही. त्याला रांगोळी येत असेल ती रांगोळी शिकवा. त्याला चांगला खेळ येत असेल खेळ शिकवा. आमच्या बीड जिल्ह्यातलं आष्टी तालुक्यातलं खेळातलं पोरगं काल त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं ऑलिम्पिकमध्ये. हे कुठलं पोरगं होतं? हे अत्यंत पत्र्यामध्ये राहणारं ते पोरगं होतं. एवढी चित्त त्याच्यामध्ये वृत्ती बदललेली आहे. आणि मग हे करमणुकीचे साधनं हळूहळू बदलत गेले. मग तो टीव्ही आला सुरुवातीला, तो कृष्ण धवल टीव्ही, काळा पांढरा टीव्ही. आमच्या जुन्या लोकांना आठवत असेल मोठा टीव्ही. आमच्या गावामध्ये पहिला टीव्ही पाटलाच्या वाड्यात आला. एकानं नारळ फोडलं टीव्हीच्या समोर. मग टीव्ही सुरू झाला. सगळे पाहायला रामायण महाभारत मालिका पाहायला सगळी गर्दी त्या ज्याच्या घरात टीव्ही आहे त्याच्या घरात व्हायची. मालदावर अँटेना लावलेला असायचा, त्याच्या शेजारी एखादा बापू असायचा. कारण टीव्हीचं चित्र हलायचं, कधी स्थिर नसायचं. त्यावेळेस सह्याद्री नावाचं एकच चॅनल होतं. आणि त्या बाई यायच्या बातम्या द्यायला, त्यावेळेस त्या सुद्धा हलायच्या. त्या सांगायच्या हवामान शांत राहील, पण त्याच हलायच्या. लोक म्हणायचे याच हलतायत, हवामान कसे शांत राहील. पण त्यांचा चेहरा सुद्धा अगदी शांत होता. म्हणजे आनंदाची बातमी तसाच चेहरा, दुःखाची बातमी तसाच चेहरा, सरकारी चेहरा होता. जेवढा पगार तेवढा चेहरा, असं ते शांतपणे सांगायच्या. लोकही तशाच चेहऱ्यानं ऐकायचे. एखादा कप ठेवलेला असायचा, त्यावर लिहिलेलं असायचं सह्याद्री. मध्ये एखादी माशी यायची, कपावर बसायची. बाई बोलता बोलता हळूच अशी माशी उडवायची. कधी कधी गंमत अशी व्हायची, बाईने ती माशी उडवायला आणि आमच्या घरातल्या टीव्हीच्या काचेवर बसलेल्या माश्या उडायला एकच वेळ व्हायची. मग घरातले मग चित्र हलायला लागलं की एक जण वर उभा राहायचा बाबू घेऊन. समजा रामायण मालिका चालू आहे, सगळे ती मालिका पाहायची. एक जण दरवाजात उभा, एक जण मालदार उभा. चित्र हलायला लागले की ते दरवाजातल्याला सांगायचे, त्याला सांग डावीकडे फिरव, चित्र स्थिर कर. मग दरवाजातला ओढायचा, डावीकडे फिरव फिरव फिरव. ते बिचारा बाबूने फिरवत राहायचं. चित्र स्थिर व्हायचं, पण तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग वरचा म्हणायचा पुढचा एपिसोड मी पाहणार, पुढच्या वेळेस तू मालदावर यायचं, मी खाली जाणार. म्हणजे सलग मालिका सुद्धा पाहता येत नव्हत्या. पण टीव्ही जरी कृष्ण धवल असला तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र हा रंगीत होता. कारण तो भोगायची आमच्यामध्ये क्षमता होती. पूर्वीचे लोक हे फक्त सुखी नव्हते, समाधानी होते. आम्ही आता फक्त सुखी आहोत. सुख आणि समाधानी यात काय बदल आहे? समोर पंचपक्वानाचं ताट आहे म्हणजे सुख आहे, पण ते आम्हाला पचत नाही म्हणजे समाधान. झोपायला फोमची गादी आहे म्हणजे सुख आहे, पण त्यावर झोपच लागत नाही म्हणजे समाधान नाही. म्हणजे आम्ही फक्त सुखी आहोत. आणि पूर्वीचे लोक समाधानी होते, ते स्वस्थ होते, आनंदी होते. म्हणून पूर्वीच्या काळी आपल्या देशामध्ये इतर तित्र सर्वत्र आनंद पसरलेला होता. आता जो गेला त्याचे अनेक जे कारण आहेत, त्यामध्ये तंत्रज्ञानाचं एक कारण. आता टीव्ही किती आले पहा, नवीन मॉडेल्स येत आहेत. आता रिमोट आले. आता काल परवा तर पेपरात मी बातमी वाचली, आता टीव्हीचं नवीन मॉडेल येत आहे. आता रिमोटची गरज नाही, पाहणाऱ्यानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार. आता शंका आहे काय, पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं? ते पुन्हा पाठवायचं की परत आणायचं? पण ते काय होईल, काहीतरी सोय असेल. पण हे असं सगळं भयंकर असं स्फोटजनक परिस्थिती.
आणि हे सगळं कमी होतं म्हणून की काय मोबाईल आहे. मोबाईल चांगल्या गोष्टीसाठी, मोबाईलचा उपयोग चांगला आहे. एक जग आमच्या खिशात आलं नेटच्या निमित्तानं, मोबाईल आमच्या जवळ आले आणि सगळं जग असं जवळ आलं, पण माणसाचे चेहरे मात्र दुरावल्यासारखे वाटायला. मग या मोबाईलचा किती उपयोग करावा याचं ताळतंत्र आम्ही सोड. पूर्वीचं घर तुम्ही पहा, आई वडील मुलगा मुलगी जर घरामध्ये असतील तर वडील उठल्याबरोबर पूजा करायची, आई उठल्याबरोबर तुळशी वृंदावनाला पाणी घालायची, तो तरुण मुलगा उठल्याबरोबर व्यायाम करायचा आणि आमच्या घरातली तरुण मुलगी उठल्याबरोबर अंगण झाडायची, अंगण सारवायची. हे पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता तुम्ही विचार करा, ज्याच्या घरात 4 आहेत, नाही 5 जण आहेत, 6 जण आहेत, उठल्याबरोबर तुम्ही काय करता? तुम्हीच मला सांगा. सगळेजण काय करता तुम्ही? आधी मोबाईल आम्ही पाहतो, यातून कोणी सुटलेलं नाही. आधी मोबाईल पाहायचा, कारण जगाची काळजी आहे. रात्रीतून काय झालं असेल, मग रात्री गावात कोणतरी गेलेला असतो, मग त्याचा पहाटेच फोटो येतो की रात्री गेले. मग ओळखीचा असो नाही तर नसो, भाव करून सरतांचे सगळेच व्हायचे, 5-6 फुलं टाकून द्यायचे. आता आमच्याकडे फुकटच आहे, 10-12 टाका, काय फरक पडत नाही. त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. ओळखीचे असो नाही तर नसो, वरचेच फुलं यांना टाकून द्यायचे. म्हणजे मेला तरी तेच, जन्माला तरी तेच. त्यात संवेदना नाही, काय नाही. आमचा दिवस असा आभासी जगात सुरू होतो आणि माणसाच्या मोबाईल मध्ये नको तितके इतके गुंतून गेले की हे सगळं जगच आभासी वाटायला लागलं. एकमेकाचे चेहरे अनोळखी वाटायला लागले, माणसं बधिरल्यासारखे व्हायला लागले, आमच्या मेंदूतल्या पेशी ठेचल्या गेल्या. अहो, पूर्वी जर वडील घरी आले तर लहान मुलगा धावत जायचा, बाबा आले, बाबा आले, बाबा त्याला विसरून घ्यायचे. पटापट मुलगा त्यांचे मुके घ्यायचा, बाप पोराचे मुके घ्यायचा, आई पाहायची. दिवसभर बाप लेकाची भेट नाही, बिडा आहे, किती छान यांचं प्रेम आहे. आता परिस्थिती बदलली असं मी म्हणत नाही. आता पप्पा येतात, मुलगा धावत जातो, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा त्याला विसरून घेतात, ते त्यांच्या खिशातला मोबाईल घेतात, पळून जातात. मग पप्पाला समजतं आपल्यासाठी आलाच नव्हता. आपल्याला विनोदी भाषेत प्रबोधन करणारे मान्य म्हणजे महाराष्ट्रात गाजलेले लेखक, शिक्षक आणि एक नाट्य कलावंत संजयजी कळमकर यांनी आपल्याला जे प्रबोधन केलं, आपल्याला जे हसवलं, आपल्याला सगळ्यात महत्वाचं जीवनाचा मर्म, ज्यांनी जीवनात आनंदी कसं राहावं याचं मर्म आपल्याला सांगितलं, ते संजय कळमकर साहेब या ठिकाणी आले. त्याबद्दल मी महात्मा फुले मंडळ, बाळी मोटिंग आणि सर्व आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपले प्रमुख नेते माननीय पद्मकाली कुजडे साहेब, तसे बनकर साहेब, जगजाप साहेब, तसे भास्कर साहेब आणि अनेक मंडळी, म्हणजे समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठची मंडळी या ठिकाणी आली. अनेक कोपरगाव तालुक्यातून, खेडेगावातून मंडळी आली. ते सर्व महिला भगिनी, तसंच शुक्राचार्य भजनी मंडळ, सगळ्यात महत्त्वाचे शुक्राचार्य भजनी मंडळ यांनी जे सुंदर एक तास सुरेख या ठिकाणी भजनाचा आपल्याला आनंद दिला, यांचे तसेच कोपरगावातील प्रसिद्ध विधितज्ञ मान्य वकील साहेब, मान्य जयंती जोशी हे आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे आभार मानतो.